पुन्हा एकदा तेजस्वी सातपुते यांनी सांगितलेल्या 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटीच्या मार्फत सुरू आहे। त्यामध्ये 8 लैंगिक शोषणाचे गुन्हे आहेत आणि 1 फसवणुकीचा गुन्हा आहे। याशिवाय खरातच्या विरोधात नसलेले पण या प्रकरणाशी संबंधित असलेल्या 2 गुन्ह्यांचा सुद्धा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। पीडिता आणि कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा त्यांनी हवाला दिलेला आहे आणि संवेदनशील प्रकरण आहे, त्यामुळे माध्यमांनी सुद्धा जबाबदारीने याचं वार्तांकन करावं अशी विनंती, असं आवाहन सुद्धा तेजस्वी सातपुते यांनी केलेलं आहे। खरात प्रकरणात आत्तापर्यंत जवळपास 400 पेक्षा अधिक अकाउंट सस्पेंड करण्यात आलेले आहे, सोशल मीडिया अकाउंट। या अकाउंट्सवरून पीडितांचे व्हिडिओज जारी करण्यात आले होते, व्हायरल करण्यात आले होते आणि या अकाउंट्सवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे आपण सुद्धा या प्रकरणातली संवेदनशील माहिती आपल्याकडून कुठेही समाज माध्यमांवर प्रसारित केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहन सुद्धा त्यांनी सर्वसामान्य जनतेला केलेलं आहे। जवळपास 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत असते, त्यामुळे आतापर्यंत 20 दिवस उलटून गेलेले आहेत। आता 40 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे 8 गुन्ह्यांचा तपास या 40 दिवसात करण्याचं मोठं आव्हान एसआयटी समोर असणार आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही वेग वाढवलेला आहे असं सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की CDR प्रकरणाची सुद्धा चौकशी सुरू आहे, त्याचे तपशील जसजसे समोर येतील तसतशी त्याबाबतची माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। प्रांजल, कोणत्याही प्रश्न घेण्यास त्यांनी नकार दिला आणि जी माहिती त्यांच्याकडे होती ती माहिती दिलेली आहे, मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले। असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर तेजस्वी सातपुते यांनी भाष्य केलेलं नाही? खरं आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर 19 दिवस होऊन गेलेले आहेत आणि तपास हा सुरू आहेत। मात्र तपासामध्ये आपण बघितलं तर जसे अनेक प्रश्न विरोधक उपस्थित करतायत किंवा सर्वसामान्य लोकांना पडलेले आहेत, त्याची उत्तरही मिळालेली नाही आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरती आज जी काही पत्रकार परिषद होती यामध्ये अनेक खुलासे होतील, एव्हाना अनेक मोठे गौप्यस्फोट होतील अशी खरं तर सगळ्यांना आशा होती, मात्र तसं काहीही झालेलं नाही आहेत। आपण बघितलं तर अनेक प्रश्न म्हणजे अगदी की पहिल्या दिवसापासून जे कस्टडीमध्ये सांगितलं जात होतं की एक पेनड्राईव्ह आहे आणि त्या पेनड्राईव्हमध्ये अनेक खरं तर गुपित गोष्टी आहेत आणि तो मात्र सादर होत नाही असा आरोपींचे वकील म्हणत होते। मात्र त्या पेनड्राईव्हचं रहस्य देखील समोर आले नाही आहेत। एव्हाना शिवनिका संस्थांचे जे विश्वस्त होते, म्हणजे यामध्ये अगदी रुपाली चाकणकर असतील किंवा इतर सदस्य, यांची चौकशी झाली का किंवा त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत का, हे देखील प्रश्नाचं उत्तर खरं मिळणं अपेक्षित होतं, मात्र ते देखील झाले नाहीत। एव्हाना त्याचे आर्थिक व्यवहार खरं तर चर्चेत आहेत। यामध्ये ईडीची एंट्री झाली आहे, जे सातपुते यांनी देखील सांगितले की ईडीने आमच्याकडून माहिती मागवली आहेत आणि आम्ही त्यांना सर्व सहकार्य करतोय, त्यापुढे देखील करू। मात्र आत्तापर्यंत या खराच्या असेल किंवा त्यांच्या कुटुंबियांची किती खाते आहेत, किती खात्यांमध्ये गैरव्यवहार आढळलेला आहे, तेव्हा किती पतसंस्था बँकांमध्ये त्याचे खाते आहेत, ही देखील जी माहिती आहे ती देण्यात आलेली नाही आहेत। यासोबतच अनेक IPS असतील, IAS असतील, मोठे अधिकारी आहेत ते त्यांच्याशी संबंधित आहेत, जमीन व्यवहारांमध्ये देखील त्यांचा सहभाग आहे अशी देखील चर्चा होती, मात्र याची देखील उत्तरही मिळाली नाही आहेत। असे खरं तर अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरित राहिलेले आहेत आणि सातपुते यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत म्हणजे आम्ही एकूण यामध्ये 12 गुन्हे दाखल आहेत, यामध्ये 8 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा आम्ही तपास करतोय। बाकी नगर आहेत, शिर्डीला गुन्हे दाखल आहेत आणि इतर तपास जो आहे तो मात्र पोलीस हे करतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र अनेक प्रश्न हे त्यांनी अनुत्तरित ठेवलेले आहेत, त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आता विरोधकांना हा नवा मुद्दा मिळणार आहे असंच म्हणावं लागणार आहे। यामध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंत जो काही तपास झालेला आहे या तपासामध्ये खरं तर काय खुलासे होत आहेत, एक कारनामे खरं तर रोज समोर येत आहेत, त्याच्या अनेक अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, अनेकांसोबत त्यांनी जमीन व्यवहार केलेले आहेत, अनेकांची फसवणूक केलेली आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत, एव्हाना त्याचं जे ईशानेश्वर महादेव मंदिर आहे ते देखील, ती जागा देखील कुठेतरी वादात आहेत आणि त्यामुळे हे सर्व प्रश्नांची उत्तर आज खरं तर मिळणं अपेक्षित होते, मात्र तसं काहीही झालेलं नाही आहेत। जी काही चर्चा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू आहेत, SITचा तपास हा मंदावलेला आहे का, कारण तपासामध्ये ठोस काही जे काय समोर येत नाही आहेत, मात्र आज देखील कोणत्याही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळालेली नाही आहेत। प्रांजल, अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की या प्रकरणात आत्तापर्यंत खरातची चौकशी केली जाते, मात्र खरात व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात नाही आहे। त्या संदर्भात आपण विचारण्याचा प्रयत्न केला NDTV मराठीनं, मात्र त्याबाबत कोणतंही उत्तर आलं नाही। पण काय माहिती आहे या व्यतिरिक्त, म्हणजे खरात व्यतिरिक्त इतर कुणाची चौकशी करण्यात आलेली आहे का आत्तापर्यंत? आत्तापर्यंत जसं सातपुते यांनी म्हटलेलं आहे की 30 साक्षीदार आम्ही आत्तापर्यंत तपासलेले आहेत, मात्र इतरांच्या जो काही चौकशीचा भाग आहे तो तपासाचा भाग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता की रोज चौकशी होती आहेत, अनेक अधिकाऱ्यांचे नावं येत आहेत, त्यांच्या कुटुंबातील काही लोक आहेत, काही नातेवाईक आहेत, त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत, त्यांची चौकशी झालीत, अशा फक्त चर्चा या सुरू होत्या, मात्र त्याबाबत देखील कोणतीही ठोस भूमिका जी आहे ती त्यांच्याकडून मांडण्यात आलेली नाहीत। यामध्ये मुख्यत्वे करून ज्या मुद्द्यावरून राजकारण हे तापलेलं होतं तो म्हणजे अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला CDRचा
मुद्दा असेल, या CDRच्या मुद्द्यावर देखील त्यांनी म्हटलं आहे की याबाबत शासन लक्ष ठेवून आहेत आणि त्यावरती शासन खरं तर जे सर्व काही त्यावरती वॉच ठेवून आहेत. त्यामुळे CDRच्या बाबतीत देखील जो काही अंजली दमानिया यांनी CDR उपस्थित केला होता तो खरा होता की खोटा होता याचं देखील उत्तर जे आहे ते मिळू शकलेलं नाही आहेत. अगदी प्रांजल, म्हणजे प्रश्न भरपूर होते मात्र उत्तर अजिबात मिळू शकलेली नाही. खरं तर ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे होणं अपेक्षित होतं पण तसं काही झालेलं नाही आहे. जुजबी माहिती जी माध्यमांमध्ये अगोदरच आहे ती माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिलेली आहे आणि त्याच आधारावर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. मात्र माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं त्यांनी टाळलं. धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल.